म्हणजे फार महत्वाच्या पदावर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहमत आहोत. आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही. महाराष्ट्रात त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला. शिवाजी शिवाजी शिवाजी. त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख, कबरीला समाधीचा दर्जा दिला. बरं का, त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे. आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसलेलं मी सांगतो. तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करा, त्यांच्या पक्षाची चिंता करा. लांड्या लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात. ती सत्ता तुम्हाला लग्न हो. भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेलं आहे. तुम्ही त्यांना सांभाळत असा. अग्रलेखामध्ये आपण फुले आणि फडणवीस हा वाद भविष्यामध्ये उद्भवू शकतो असं म्हणतो. उद्भवलाय, उद्भवू शकतो. महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना. तुम्ही समजून घेतला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात. औरंगजेबाच्या कबरीचा वाद पण त्याने मिटवला. अंगलट डायऱ्यावर मिटवला ना. असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत. मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला. मग महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना